जय हिंद, जय महाराष्ट्र। आपण पाहत आहात वैविध्यपूर्ण बातम्या विशिष्ट मानलेले कमी कालावधीत लोकप्रिय झालेले आम्ही लोकप्रतिनिधी महाराष्ट्र न्यूज चॅनल। मी मुख्य संपादक प्रसाद। कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचा उमेदवारी अर्ज परत घेण्याची आज अंतिम तारीख होती। आज ती प्रक्रिया पूर्ण झालेली आहे। मालकांच्याकडे आलो होतं की बाबा आपल्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याला आपण उमेदवारी दिलेली आहे, आपण भारतीय जनता पक्ष म्हणून लढत आहोत, आपण सगळ्यांनी मिळून लढावे असं त्यांची भूमिका आहे, माझी भूमिका आहे। मग त्यांच्या भागात काही शहरात आहेत, काही ग्रामीणला काही संपर्कात आहेत आणि त्यांनी सहकार्य करून ही बाजार समिती कशी निवडणूक लढवता येईल याचं नियोजन करू म्हटलं। ते पॅनल झालं की आमचं कोण कोण असेल, कसं असेल? वाटते ते अध्यक्ष आहेत, त्यांना मुख्यमंत्र्यांनी सांगितलं असं मी तुमच्या माध्यमातून ऐकलेलं आहे। मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलं अजून मला तरी काही निरोप नाही, नेतृत्व ठरवतील काय करायचं। असं वाटतं का की त्यांनी यावं, आता ही वेळ आहे? आता ती वेळ बहुतेक संपलेली आहे आणि मला तुमच्या मार्फत निरोप द्यायची काही इच्छा नाही तशी यावं। कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या वेळी ज्या काही पॅनल झाले, काही पॅनल काँग्रेसला घेऊन आपले भारतीय जनता पक्षाचे काही नेते लोक गेले आणि बापूंनी जी काय आपल्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना जे हाक दिलं की बाबा आपल्या पॅनलमध्ये फक्त भारतीय जनता पक्षाचेच कार्यकर्त्यांना आपल्या संधी दिली जाईल आणि आता खरं तर ही वेळ आहे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांची ताकद वाढली आहे आणि त्यात भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांची निवडणूक असल्यामुळं या निवडणुकीमध्ये आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना ताकद देणं हे आमचं कर्तव्य आहे। त्याप्रमाणे बापूंच्या बरोबर